UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। पुण्यात महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांची ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात धाव। सर्व पराभूत आज याचिका दाखल करणार, सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनाही भेटणार। नांदेडमध्ये 75 केंद्रांवरील व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मतांची तपासणी। लोकसभेच्या 30, विधानसभेच्या 45 मतदान केंद्रांचे आकडे पुन्हा तपासले। आकडेवारी अचूक, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार। नार्वेकरांच्या अध्यक्षपदाची औपचारिकता बाकी। परवानगी नसतानाही बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेण्यावर ठाम। मात्र महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये प्रवेश बंदी केल्याची माहिती। एकनाथ शिंदेंनी कधीही बेळगावच्या जनतेकडे पाहिलं नाही। अटक होण्याच्या भीतीनं शिंदे कधी बेळगावला गेले नाहीत, संजय राऊतांची टीका। बेळगावचा मुद्दा शांत करण्यासाठी शिंदे गटाच्या उदय सामंतांसह आणखी 2 नेते बेळगावला जाण्याची शक्यता। सीमा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठी एकीकरण समितीशी चर्चा करणार। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये रात्री वर्षावर तासभर बैठक। 10 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदं शिंदेंच्या वाट्याला जाणार, सूत्रांची माहिती। हिवाळी अधिवेशनाआधी नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता। 16 तारखेपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन। महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष। केंद्राकडून लाडक्या बहिणींसाठी विमा सखी योजना। महिन्याला 7,000 रुपये मिळणार। 3 वर्षात विमा सखींना LIC 2,16,000 मानधन देणार। अजित पवारांसह चंद्रबाबू नायडूंविरोधात काँग्रेस खासदार मनिकम टागोर यांचा स्थगन प्रस्ताव। दोन्ही नेत्यांना क्लीन चिट मिळाल्यानं कामकाज थांबवून लोकसभेत चर्चा करण्याची मागणी। जतमध्ये अफजल खान वधाच्या पोस्टरवरून गोपीचंद पडळकर आक्रमक। पोलिसांनी पोस्टर फाडल्याचा आरोप, चौकशी करण्याची पडळकरांची मागणी। दिल्लीतील 40 शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी। ईमेल करत शाळा प्रशासनाकडे $30,000ची मागणी। कोकण रेल्वे मार्गावर आठवड्यातून 2दा अहमदाबाद ते थिविमपर्यंत विशेष गाडी धावणार। ख्रिसमसमुळे कोकण रेल्वे मार्गावर वाढणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाचा निर्णय। फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव संपल्यामुळे मुंबईतील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात। पुढील 2 ते 3 दिवसात किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यानंतर बिटकॉईनची किंमत प्रथमच $1,00,000 भारतीय चलनानुसार एका बिटकॉईनची किंमत 86.11 रुपयांवर। सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांना रशियाचा आश्रय। बशर अल असद यांचं संपूर्ण कुटुंब सुरक्षित स्थळी असल्याची माहिती। राष्ट्राध्यक्षांनी देश सोडल्यावर सिरिया बंडखोरांच्या ताब्यात। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।